5. आज लग्न असल्याने सियाच्या बंगल्यावर खूप गडबड होती. नानीला तर काय करू नि काय नको असं झालं होतं. सिया रूम मध्ये एकटीच विचार करत बसली होती. तेवढ्यात क्षिप्रा आली. सिया, क्षिप्राने हाक मारली. क्षिप्रा, बरं झालं तू आलीस. का ग, काय झालं सिया? तू इतकी नर्वस का वाटतेस? आय डोंट नो यार, मला खूप नर्वस फील होतंय. असं वाटतं आयुष्यात खूप काही उलथापालथ होणार आहे. खूप बेचैन वाटतंय ग मला. सिया, एक सांगू, मला माहितीये तुला लग्न करायचं नव्हतं, पण हे नातं मनापासून निभावून तर बघ. क्षिप्रा सियाला समजावत होती. क्षिप्रा, तुला चांगलंच माहितीये माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये. त्यात मी अशा मुलाशी लग्न करते ज्याला मी ओळखत सुद्धा नाही. कधी एकदा हे लग्न उरकतंय असं झालंय मला. म्हणजे मी मोकळी, डोक्यावरची टांगती तलवार तरी जाईल. सिया वैतागून म्हणाली. आय नो सिया, बरं चल आपण निघूया का? तुला तयार व्हायला वेळ जाईल, क्षिप्रा म्हणाली. हो चल. थोड्या वेळाने सिया आणि क्षिप्रा स्टुडिओमध्ये जायला निघाल्या. तिकडूनच लग्नाच्या हॉलवर येणार होत्या. राम आईबाबांच्या पाया पडून बाहेर जायला निघाला. त्यांचं मन भरून आलं. त्याने दोघांनाही मिठी मारली आणि घराबाहेर पडला. दोघेही लग्नासाठी तयार होत होते. दोघांचंही आवरलं तसं दोघेही वेगवेगळ्या गाडीने हॉलकडे यायला निघाले. लग्नाला मोजून 50 माणसं होती. बाकीच्यांना संध्याकाळी रिसेप्शनला इन्व्हाइट केलं होतं. सगळ्यात आधी रामची गाडी हॉलवर निघून आली. लग्नाची सगळी तयारी झाली होती. सिया ही हॉलवर पोहोचली. मुहूर्त जवळ आला तसं रामला लग्न मंडपात बोलवण्यात आलं. लग्नविधींना सुरुवात झाली. थोड्या वेळात भटजींनी मुलीला आणा म्हणून सांगितलं. तसं क्षिप्रा आणि संजना सियाला घेऊन आल्या. सिया आणि रामच्या मध्ये अंतरपाठ धरला होता. भटजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. शुभमंगल सावधान म्हणताच दोघांच्यातील अंतरपाठ दूर झाला. भटजींनी दोघांनाही हार घालायला सांगितले आणि पुढच्या विधींकडे वळले. क्षिप्रा, अजून किती वेळ? मला कंटाळा आलाय यार, सिया म्हणाली. सिया, अगं लग्न आहे, विधिवत होणारच, अजून सप्तपदी बाकी आहे. मग भटजींना आवरायला सांग ना यार लवकरी. काय फालतूगिरी लावलीये? ते काय बोलतात ते कळतं तरी का? सिया वैतागून म्हणाली. आता तू शांत हो. तो सोहनी बघ कसा बघतोय तुला, क्षिप्रा म्हणाली. तो सोहनी नाही, शनी आहे माझ्यासाठी, शनी. युजलेस कुठला. सिया, क्षिप्रा डोळे मोठे करत म्हणाली. बरं ऐक, सप्तपदीच्या वेळेला राम तुझा हात हातात घेईल तेव्हा उगाच त्याच्याकडे रागाने पाहू नकोस, नाहीतर तुला वाटतंय तो मुद्दामून असं करतोय, क्षिप्रा समजावत होती. हो ना, आता तू हेही सांगशील की आज सुहागरात आहे म्हणजे राम. काय ग, सिया भडकली. काही काय बडबडतेस ग तू? हे बघ, त्या सोहनी समोर काही तमाशा नको. त्यांना भरीस भर म्हणून संजना आहेच, क्षिप्रा समजावत होती. माहितीये ग, हे बघ, हे लग्न झालं ना की आपण घरी जातोय. मला आराम करायचाय, सिया म्हणाली. बरं ठीक आहे. हा मॅडम, तुमचं बोलून झालं असेल तर आपण सप्तपदींना सुरुवात करूया का? भटजी म्हणाले. करा काय ते करा. सिया वैतागलेली होती. भटजींनी विधीला सुरुवात केली. सिया आणि राम एकमेकांच्या शेजारी बसले होते. राम मन लावून सगळे विधी करत होता, पण सियाचं मात्र कशातच लक्ष नव्हतं. तेवढ्यात भटजी मंगळसूत्र घाला असं म्हणाले. रामने मंगळसूत्र हातात घेतलं आणि सियाला घालायला तिच्यावर थोडा झुकला. आज पहिल्यांदा ते दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ आले होते. रामने अलगद तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. मंगळसूत्र गळ्यात घातल्यावर तिला थोडं वेगळंच फील आलं. रामने तिच्या भांगेत कुंकू भरलं तसं तिने डोळे मिटून घेतले. तिचे ओठ थरथरू लागले. तिला कळतच नव्हतं की आपल्याला नक्की काय होतंय. भटजींनी सप्तपदी चालायला दोघांना उभं राहायला सांगितलं. रामने तिचा हात हातात घेतला आणि सप्तपदी चालायला सुरुवात केली. सप्तपदी चालून झाली तसं भटजींनी विवाह सोहळा संपन्न झाल्याचं जाहीर केलं. लग्न झालं तसं सियाने सुटकेचा श्वास सोडला. तिने शाल बाजूला काढून ठेवली आणि तिथल्या चेअरवर रिलॅक्स मध्ये बसली. क्षिप्रा, माझ्यासाठी ज्यूस मागव, सिया म्हणाली. हो राम, तूही बस, सकाळपासून थकला असशील ना, क्षिप्रा म्हणाली. हो. राम दीदी आणि जीजूंसोबत बाजूला जाऊन बसला. राम बसला तसं छोटी कलिका रामच्या मांडीवर येऊन बसली. मामा, ती कोण येले? कलिका म्हणाली. पिल्लू, ती तुझी मामी आहे, राम म्हणाला. खरंच? किती सुंदर दिसते ती, किती क्यूट आहे ती, कलिका म्हणाली. कलिकाच्या बोलण्यावर रामने सियाकडे नीट पाहिलं.
आज ती खूपच वेगळी भासत होती. नेहमी ऑफिस लुक मध्ये असणाऱ्या तिने आज पेशवाई स्टाईलची येल्लो आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये नऊवारी नेसली होती. गळ्यात ठुशी, लक्ष्मीहार, कोल्हापुरी साज आणि बोरमाळ घातली होती. नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर टिकली लावली होती. दंडात बाजूबंद घातले होते. हातात मोत्याचे तोडे, सोन्याचे कंगन आणि हिरवा बांगड्यांचा चोडा घातला होता. कानात कानकफ घातले होते, पायात पैंजण, हाताला मेहंदी. पण या सगळ्यात उठून दिसत होतं ते मंगळसूत्र. मंगळसूत्रामुळे तिचा चेहरा प्रसन्न भासत होता. सिया नखशिखांत सजली होती. तिच्या मराठमोळ्या लुककडे राम भान हरपून पाहत होता. तेवढ्यात कलिका रामच्या मांडीवरून उठून धावत सियाकडे गेली. हॅलो, मी कलिका. तुम्ही माझ्या मामी आहात ना? कलिका सियाकडे पाहत म्हणाली. कलिकाच्या अशा वागण्याने राम घाबरला. सिया काय बोलते आणि काय नाही याकडे त्याचं लक्ष लागून राहिलं होतं. येस डिअर, सिया हसत म्हणाली. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. कलिका सियाच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. कलिकाच्या अशा अनपेक्षित वागण्याने सिया थोडी गांगरली. कलिकाच्या स्पर्शात तिला मायेचा ओलावा जाणवला. थँक्यू. सिया तिचे गाल ओढत म्हणाली. बाय बाय. कलिका धावत धावत रामकडे गेली आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसली. सिया कलिकाला न ओरडल्याने रामला जरा हायसं वाटलं. सगळ्यांनी लंच हॉलवरच केलं. लंच आवरून सिया आणि रामची गाडी सियाच्या बंगलोकडे रवाना झाली. गाडी बंगलोच्या गेटमधून आत एंटर झाली. दोघेही गाडीतून बाहेर आले आणि घराच्या उंबरठ्यात उभे राहिले. संजनाने दोघांना ओवाळलं आणि आत घेतलं. शिप्रा, मी माझ्या रूम मध्ये, मायरा, स्नेहा रूम मध्ये या, सिया म्हणाली. येस मॅडम. सिया तिच्या रूम मध्ये निघणार तेवढ्यात संजनाने तिला हाक मारली. सिया, अगं एकटीच कुठे रूम मध्ये चाललीस? याचा काय तो बंदोबस्त करून जा. हा काय इथेच थांबणार आहे? संजना रामकडे पाहत म्हणाली. संजनाने रामचा असा त्रयस्थासारखा उल्लेख केलेला शिप्राला अजिबात आवडलं नाही. तिने सियाला रागीट लुक दिला तसं सिया काय ते समजून गेली. सिया संजना समोर उभी राहिली. संजना, त्यांचं नाव राम आहे, तो नाही. त्याला नीट हाक मारायची. आजपासून तो या घरचा जावई आहे. त्यामुळे त्याच्याशी अदबीने, मानाने वागायचं आणि नीट बोलायचं, समजलं? सिया दरडावून म्हणाली. सिया, तू हे स्वतःला सांगितलंस ना तर बरं होईल. आजपर्यंत कोणाशी प्रेमाने वागल्याचं तुला आठवतंय का तरी? संजना तोंड वेडावून म्हणाली. संजना डार्लिंग, तो माझा नवरा आहे. त्याच्याशी बोलायचं, भांडायचं की मारामारी करायची हा माझा प्रश्न आहे, तुमचा नाही. हॅलो एव्हरीवन, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आजपासून राम याच घरात राहणार आहे. हे त्यांचंही घर आहे. या घरात जसं बाकीच्यांना मान दिला जातो ना, तसाच तो रामलाही दिला गेला पाहिजे, समजलं? यापुढे त्याला राम सर असं म्हणायचं. जर कोणी राम सोबत उद्धटपणे वागलं असं माझ्या जर कानावर आलं तर त्याला कामावरून काढून टाकण्यात येईल, समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? सियाने सगळ्यांना दमटावलं. नो मॅडम, सगळेजण म्हणाले. गुड. शिप्रा, रामला. हो सिया, शिप्रा म्हणाली. शिप्रा रामला दुसऱ्या रूम मध्ये घेऊन गेली. राम, तू फ्रेश हो आणि रेस्ट घे. संध्याकाळी रिसेप्शन आहे, सो तुम्हाला आवरावं लागेल, शिप्रा म्हणाली. शिप्रा मॅम, आय नो, मला तुझी अवस्था कळतीये. मला माहितीये तू खूप साधा आहेस, पण हे जग साधं नाहीये राम. तुला हळूहळू या सगळ्याची सवय होईल. तू आराम कर. काही लागलं तर मला सांग, शिप्राने समजावलं. ओके मॅडम. शिप्रा बाहेर निघून गेली. शिप्रा गेली तसं राम फ्रेश होऊन आला. डोक्यात हजार विचार चालू होते. राम, कसं होणार तुझं? एखाद्या राजाचा महल असल्यासारखा हा बंगला आहे. एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं वाटतंय. या रूम पेक्षा छोटा तर आमचा फ्लॅट आहे. इथलं राहणीमान वेगळं, सगळंच वेगळंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली माणसं, तीही खूप वेगळी आहेत. सिया मॅडम समोर माझा कसा काय निभाव लागणार आहे काय माहित. राम बराच वेळ विचार करत होता. संध्याकाळी रिसेप्शन असल्याने सिया आणि राम दोघेही तयार झाले. सियाने गोल्डन कलरचा लेहंगा तर रामने सूट घातला होता. सियाने रामच्या हातात हात दिला आणि दोघेही स्टेजकडे यायला निघाले. पूर्ण लॉन दिव्यांनी सजलं होतं. एका ग्रँड रिसेप्शनला सुरुवात झाली. शहरातील मान्यवर मंडळी हजर होती. सगळेजण दोघांना शुभेच्छा द्यायला स्टेजवर येत होते. दोघेही हसून त्याचा स्वीकार करत होते.
रात्री उशिरापर्यंत प्रोग्राम चालू होता. लोक येणे ऑलमोस्ट कमी झाले होते. सिया रामला एकटं सोडून स्टेजवरून खाली निघून आली आणि बार काउंटरवर जाऊन बिअरची बॉटल घेतली आणि तोंडाला लावली. ती या सगळ्याला खरंच वैतागली होती. काय साली जिंदगी झालीये. प्रॉपर्टीसाठी लग्न करा, उद्या पोरं काढा नाही म्हटलं म्हणजे झालं. वीट आलाय सगळ्याचा वीट. सिया बिअरचे घोट रिचवू लागली. एक बॉटल संपली तसं तिने दुसरी बॉटल ओपन केली आणि पिऊ लागली. रामने सियाला बरंच शोधलं पण ती दिसली नाही. तसं रामने शिप्राला कॉल लावला पण तिनेही उचलला नाही. तो तिला शोधू लागला. शिप्रा मयंकशी बोलत होती. शिप्रा मॅडम, सिया मॅडम कोणीकडे गेल्यात माहितीये का? नाही रे राम, पण ती स्टेजवर होती ना? हो, पण त्या एकट्याच निघून गेल्या. मला वाटलं त्या फ्रेश व्हायला गेल्या असतील, पण बराच वेळ झालाय त्या आल्या नाहीयेत. मी त्यांना शोधलं पण त्या कुठे दिसल्या नाहीत. राम म्हणाला. बरं चल आपण शोधूया. राम आणि शिप्रा सियाला शोधू लागले. शिप्राने एक दोघांना विचारलं. त्यातल्या एकाने ती बार काउंटरला असल्याचं सांगितलं. तसं दोघे तिकडे जायला निघाले. सिया, अगं. शिप्रा धावतच सियाकडे आली. शिप्रा यार, परत झालं तू आलीस. मी खूप कंटाळले ग या सगळ्याला. सिया वैतागून म्हणाली. अगं म्हणून तू असं पीत बसणार आहेस का? आज लग्न झालंय तुझं. शिप्रा समजावत होती. काय सारखं लग्न 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 लावलंयस ग? चांगलं मस्त जगत होते तर हे. एकदम चुप. चल आपण घरी जातोय. शिप्रा म्हणाली. नाही, मला अजून एक. अजिबात नाही. शिप्रा सियाला ओढतच गाडीकडे घेऊन आली. तिघे गाडीत बसले. तसं तिने ड्रायव्हरला गाडी चालू करायला सांगितली. सिया रामच्या खांद्यावर डोकं ठेवून गाडीतच झोपी गेली. तिघेही घरी निघून आले. राम, तू हिला उचलून रूम मध्ये घेऊन येतोस का? ती झोपलीये. त्या रागवणार नाहीत ना? नाही, ती काही बोलली तर मी आहे. चल. रामने सियाला दोन्ही हातावर उचलून घेतलं आणि रूम मध्ये घेऊन आला. त्याने तिला बेडवर ठेवलं. शिप्रा मॅडम, तुम्ही सिया मॅडमचा ड्रेस चेंज करून घ्या. त्यांना नीट झोपता येणार नाही. राम काळजीने म्हणाला. ठीक आहे, थांब, मी मायराला बोलावून आणते. शिप्रा मायराला बोलवायला निघून गेली. शिप्रा आणि मायरा रूम मध्ये आल्या तसं राम बाहेर आला. दोघींनी तिचा ड्रेस चेंज केला आणि बाहेर निघून आल्या. राम, तू आजच्या दिवस सोफ्यावर झोपशील का? आज तरी तिला एकटीला ठेवायला नको. खूपच ड्रिंक केलंय रे तिने. ठीक आहे मॅडम, मी थांबतो. शिप्रा निघून गेली तसं राम रूम मध्ये आला. रूम उंची सामानाने सजवली होती. प्रत्येक गोष्टीत व्हाईट कलरचा वापर जास्त केला होता. रूम मध्ये सियाचे लहानपणीपासूनचे फोटो लावले होते. राम सोफ्यावर जाऊन आडवा पडला. त्याच्या डोक्यात हजार विचार चालू होते आणि विचार करता करता त्याला झोप लागली. सियाला सकाळी जाग आली. डोकं थोडं जड झालं होतं. ती उठून बसली तसं तिचं आपल्या कपड्यांकडे लक्ष गेलं. माझे कपडे कोणी बदलले? रामने तर नाही ना? त्याने जर बदलले असतील ना तर त्याचं काही खरं नाही. पण आज तरी तो या रूम मध्ये थांबणार नाही. मग सिया विचार करत असतानाच राम बाथ घेऊन बाहेर आला. त्याला पाहताच सियाचा पारा चढला. याचा अर्थ हा माझ्या सोबतच म्हणजे यानेच. ओ नो. सिया रागातच त्याच्या समोर आली. हे यू, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची? तू समजतोस कोण रे स्वतःला? सिया रागात म्हणाली. मॅडम, मी तुम्हाला हात नाही लावलाय. राम शांतपणे म्हणाला. मग तू इथे काय करतोयस? हा, यू बॉस्टर्ड. सियाने रामच्या सणसणीत कानाखाली लावून दिली. सिया. शिप्रा दरवाजातूनच ओरडली. हे काय केलंस तू सिया? शिप्रा रागावली होती. हे, तू याला विचार ना. तुला हा खूप सज्जन वाटतो ना? मग हा आता रूम मध्ये काय करतोय? अगं, नवरा आहे तो तुझा. लग्न झालंय तुझं. तो इथे सोफ्यावर झोपलेला, ना की बेडवर. शिप्रा ओरडत होती. मग माझे कपडे ते मी आणि मायराने चेंज केले. रामने नाही चेंज केले. तो तर बिचारा बाहेर थांबलेला. राम, तू दुसऱ्या रूम मध्ये जा, मी येते. राम बाहेर निघून गेला. सिया, तुझं डोकं अजिबात ठिकाणावर नाहीये. काय केलंस तू हे? का विनाकारण त्याच्या कानाखाली मारलीस? कसं वाटलं असेल ग त्याला? सिया, हे बघ, जशी त्याला पैशाची गरज होती तसं तुलाही लग्नाची गरज होती. मी असं म्हणत नाहीये की तू त्याच्या मनाप्रमाणे वाग, पण ऍटलिस्ट त्याचं ऐकून तरी घेत जा.
अगं निदान माणूस म्हणून तरी वागव त्याला. नवरा आहे तो तुझा. तूच जर असं त्याच्याशी वागलीस तर बाकीचे त्याला किंमत देणार आहेत का? त्या संजनाला कळलं ना तर तीही रामला असंच वागवेल. समजतंय का तुला? यापुढे जर तू त्याच्याशी असं वागलीस ना तर बघ. शिप्रा रागातच बाहेर निघून गेली. शिप्रा रामला भेटायला रूममध्ये आली. आय एम सॉरी राम, सिरियसली आय एम सॉरी. शिप्रा म्हणाली, मॅडम तुम्ही कशाला माफी मागताय? तुमची काही चूक नाहीये. राम प्लीज, मला माहितीये आता सिया जे वागली ते खूप चुकीचं होतं, पण प्लीज तू तिला समजून घे. तिला ना प्रेमाची गरज आहे राम. आजपर्यंत तिला असंच वाटतंय की पैसा म्हणजेच प्रेम. लोक पैशावर प्रेम करतात, माणसांवर नाही. राम, माणूस आपल्या आजूबाजूला जी माणसं असतात ना, जी परिस्थिती असते ना, त्यातून घडतो. सियाचं पण तसंच आहे. तिला आजपर्यंत पैसाच मिळत आलाय, प्रेम नाही. प्लीज तुला जमलं तर तिला प्रेम द्यायचा प्रयत्न कर राम. मी तिची बाजू घेत नाहीये, फक्त तुला रिक्वेस्ट करतीये. शिप्रा काकुळतीला येऊन म्हणाली, ठीक आहे राम. मॅडम मला थोडा वेळ एकटं राहायचंय, आपण यावर नंतर बोलू. राम कसं बसं म्हणाला, ठीक आहे. शिप्रा बाहेर निघून गेली. आज जे झालं ते रामला असह्य होत होतं. त्याला खूप एकटं एकटं वाटत होतं. त्याचे डोळे भरून आले. राम एकटाच शून्यातून नजर लावून बसला होता.